नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण जीवतीची कहाणी या व्हिडिओमधून ऐकणार आहोत। तर ती तुम्ही सर्वांनी जरूर ऐकावी ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे। तर आता श्रावण महिना चालू झालेला आहे आणि आता श्रावण महिन्यामध्ये दर शुक्रवारी ज्योतीची पूजा केली जाते आणि पूजा केल्यानंतर ज्योतीची कहाणी वाचतात। तर आपण आता ही ज्योतीची कहाणी या व्हिडिओमधून बघणार आहोत। चला आता आपण सुरुवात करूया। आता ज्योतीची कहाणी वाचायच्या अगोदर गणपतीची कहाणी वाचावी लागते। तर आता आपण सुरुवातीला गणपतीची कहाणी बघूया। कहाणी गणपतीची। ऐका देवा गणेशा, तुमची कहाणी निर्मळमळे उत्कांची तळे, बेलांचा वृक्ष सुवर्णांची कमळे, विनायकांची देवळे रावळी, मनाचा गणेश मनी वसावा, हा वसा कधी घ्यावा, श्रावणाच्या चौथी घ्याव्या, मादी चौथी पूर्ण करावं, संपूर्णाला काय करावे, पायलीचे पीठ कांडावे, 18 लाडू करावे, 6 देवाला 6 ब्राह्मणाला, 6चे सहकुटुंबी भोजन करावे, अल्पदान सहकुटुंब असा गणराज, मनी द्यायचे मनी पाहिजे चिंतिले, लाभावे मनोकामना, कार्यसिद्धी निर्विघ्न करीजे। ही साठा उत्तराची कहाणी सुपोळ संपूर्ण। तर आता आपण बघितली श्री गणपती बाप्पांची कहाणी आणि आता आपण सुरुवात करणार आहोत ज्योतीची कहाणीला। चला तर मग आता आपण ज्योतीच्या कहाणीला सुरुवात करूया। कहाणी शुक्रवारची। ऐका शुक्रवारा तुमची कहाणी। एक आटपाट नगर होतं। तिथे एक राजा होता। त्या राजाला मुलगा काही नव्हता। तेव्हा राणीने काय केलं, एका सोयीनीला बोलवून आणलं। अगं सोयीनी, मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे, मी तुला पुष्कळ द्रव्य देईन। सोयीनीने कबूल केलं। ती त्या तपासावर राहिली। गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरबार राहिली। तेव्हा ती सोयीन तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई ग, तू गरीब आहेस, तुझं पोट दुखू लागले तेव्हा मला कळव, मी तुझं बाळंतपण फुकट करीन। तिनं होय म्हणून सांगितलं। नंतर सोयीन राणीकडे गेली आणि बाईसाहेब, आपल्या नगरात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरबार आहे, तिला दुसरा महिना लागला आहे, लक्षण तर सर्व मुलाचीच दिसत आहेत। तेव्हा कोणासही न कळता आपल्या वाड्यापासून तिच्या घरापर्यंत एक गुप्त भुयार खणावं, आपणास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी, मी तुम्हास तो मुलगा नाळेसह आणून देईन। हे ऐकतात राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस गेले तसे तसे डोहाचे डंग ती करू लागली। पोट दिसावे म्हणून तिने त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या, भुयार तयार केलं। 9 महिने होताच बाळंतपणाची तयारी केली। इकडं त्या ब्राह्मण बाईचं पोट दुखू लागलं। सोयीनीला बोलवू धाडले। त्याचबरोबर तुम्ही पुढं चला, मी आलेच म्हणून सांगितलं आणि ब्राह्मणाच्या घरी आली। सोयीन म्हणाली, बाई ग, तुझी आहे पहिलीच खेप, डोळे बांधून घे म्हणजे भिणार नाहीस, बांधलेस तर उगाच भिशील, असं सांगून डोळे बांधले। ती ब्राह्मणाची बाई बाळंतीण झाली, मुलगा झाला। सोयीनीने तो मुलगा एका दासीकडून भुयाराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठविला आणि वरवंट्याला कुंची बांधून तो त्या बाळंतणी पुढे ठेवला। मग बाईचे डोळे सोडले, बाई तुला वरवंटाच झाला असं सांगून लागली। तिने नशिबाला हात लावला, मनात दुःखी झाली। सोयीन निघून राजवाड्यात गेली। राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी सर्व गावभर पसरली। मुलाचे कोडकौतुक होऊ लागलं। इकडं ब्राह्मणबाईनं नेम धरला, श्रावण मासी दर शुक्रवारी ज्योतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं की जय ज्योती माते, आई माते, जिथं माझं बाळ असेल तिथं सुखी ठेव, असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे। ते त्या मुलाच्या डोक्यावर आपले पडत हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज, कारल्याच्या मांडवा खालून जाणं वर्ज, तांदळाचं धुणं ओलांडणं बंद, याप्रमाणे ती नेहमी वागू लागली। इकडे राजपुत्र मोठा झाला। एके दिवशी बाहेर फिरावयास निघाला। त्या दिवशी ही नाहून आपल्या अंगणात राळे राखीत निवडीत बसली होती। तेव्हा त्याची नजर तिजवर गेली। हा मोहित झाला व रात्री हिची भेट घ्यायची असा निश्चय केला। रात्री हिच्या घरी आला। दारात गाय वासरू बांधलेली होती।
चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईस म्हणाले, कोणत्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला? तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जायला भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भील काय? हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी जाऊ लागला. आईकडून काशीस जाण्याची परवानगी घेतली. काशीस जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या घरी उतरला. या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती, पण ती 5वी-6वीच्याच दिवशी जात असत. राजा आला. त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा घरात निजला होता. 6वी रात्री आली. म्हणू लागली, कोण ग मेलं वाटेत पसरलं आहे? ज्योती उत्तर करते, अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी काही त्याला ओलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाची आई बाप चिंता करीत बसली होती. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर 6वी व ज्योती आपल्या रस्त्याने निघून गेल्या. उजाडल्यावर ब्राह्मणाने राजाचे पाय धरले. आज तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजच्या दिवस आणखीन मुक्काम करा अशी विनंती केली. राजाने ती मान्य केली. त्याही रात्री याचप्रमाणे प्रकार झाला. दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला. पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळी ते घेण्यात 2 हात वर आले. असं होण्याचं कारण त्याने ब्राह्मणाला विचारले. ते म्हणाले, घरी जा. साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव, म्हणजे याचं कारण तुला समजेल. त्याच्या मनाला मोठी चुटपुट लागली. घरी आला. मोठा थाटानं मौंद केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली की कोणीही चूल पेटवू नये. सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजाला निरोप धाडला. मला ज्योतीचं व्रत आहे. नेम पुष्कळ आहेत. ते पाळले तर येईल. राजाने कबूल केलं. जिथं तांदळाचं धुणं होतं ते काढून तिथं सारवून त्यावरती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत. कारल्याच्या मांडवा खालून गेली नाही. दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणत पुढे पानं वाढली. मोठा थाट झाला. राजाने तूप वाढण्यास सुरुवात केली. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं राजा आला व तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम येऊन पाना फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या. त्या राजाच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून बसला. काही केला राजा उठेना. तेव्हा आई आली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्याचं कारण काय? तिने सांगितलं की ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई आहे. असं सांगून तिने सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढे त्यांना आपल्या आईबापांना राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून दिला आणि आपण राज्य करू लागला. तर जशी ज्योती तिला प्रसन्न झाली तशी ती तुम्हा आम्हास होऊ ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे सुपूळ संपूर्ण. तर मित्रमैत्रिणींनो, आता आपण शुक्रवारी येणारी ज्योतीची कहाणी आपण ऐकली. तर तुम्हाला ही कहाणी कशी वाटली? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.